दोन्ही कुटुंबांकडून लग्नाची बोलणी झाल्यानंतर प्री वेडिंगही झालं. मात्र त्यानंतर काही दिवसांनी नवरी मुलीला नवरदेव मुलगा नापसंत पडला आणि होणाऱ्या नवऱ्याला नवरीने चक्क ठार मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. श्रीगोंदा तालुक्यातील एका तरुणीचा विवाह कर्जत तालुक्यातील तरुणासोबत होणार होता. मात्र नवरीला या तरुणासोबत लग्न करायचं नसल्याने त्याला जीवे मारण्यासाठी तिने तब्बल 1.5 लाखांची सुपारी दिली. नवऱ्या मुलीने 27 फेब्रुवारीला सिनेमा पाहण्याच्या बहाण्याने होणाऱ्या नवऱ्याला बोलावून घेतलं. सिनेमा पाहून झाल्यानंतर घराकडे परतत असताना सुपारी घेतलेल्या आरोपींनी नवऱ्या मुलाला अडवून जबर मारहाण केली. या मारहाणीत तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. माझं लग्न मयुरी सुनील तांगडे, गुगल वडगाव राहणार, तालुका श्रीगोंदा तिच्यासोबत जमले होते. तरी लग्नाची तारीख 12/3/2025 काढली होती. त्याच्यासाठी आम्ही फोटो प्री वेडिंग शूट 26/2/2025 ला केलं. त्याच्यानंतर 27/2 तिने मला मूवी पाहण्यासाठी कॉल करून बोलून घेतले आणि आम्ही मूवी पाहून रिटर्न आल्याच्या नंतर मी जेव्हा तिला घरी सोडून काही 1 किलोमीटर अंतरावरती गेलो असेल खामगाव फाटीच्या तिथे. त्यावेळेस एक गाडी आली 4 व्हीलर आणि त्या गाडीतून त्या गाडीने मला आडवे घातली आणि त्यातून काही लोक उतरले. 2-3 जण लोक उतरले आणि त्यांनी मला लाकडी दांड्याने वगैरे मारायला चालू केले. मारत असताना त्यांनी मयुरी सोबत लग्न करू नको, लग्न केलं तर तुझा जीव घेईल असं धमक्या दिल्या आणि खूप मारपीट केली मला. त्यामध्ये माझ्या डोक्याला आणि माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे पूर्ण. आणि असे मारहाण केल्याच्या नंतर मी पूर्ण बेशुद्ध पडल्याच्या नंतर ते तिथून निघून गेलो. ही घटना दौंड तालुक्यातील खामगाव फाटानजीक यवत पोलिसांच्या हद्दीत घडली. दरम्यान या प्रकरणी यवत पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली नवरी मुलगी सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील खामगाव या गावाच्या बाजूला असणाऱ्या सोलापूर पुणे हायवेवरती एक गाडी आडवी घालून एका व्यक्तीला मारहाण करण्याची एक घटना घडली होती. आणि त्या घटनेच्या अनुषंगाने अधिक तपास करताना एका संशयिताला आम्ही त्या ठिकाणी पकडलं होतं. त्या संशयिताकडे अधिकची चौकशी केली असता असं जाणवलं की एका मुलीनं तिला जे काही स्थळ आलेलं आहे ते आवडत नाही किंवा त्यानं तिच्याशी लग्न करू नये म्हणून 1.5 लाख रुपयाची सुपारी देऊन तिच्या काही साथीदारांना त्या ठिकाणी पाठवून त्याला मारहाण करण्याची घटना त्या ठिकाणी तपासामध्ये समोर आलेली आहे. आणि यामधले 6 आरोपी आहेत, त्यापैकी 5 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत. आणि जी कॉन्स्पिरसी करणारी मुलगी आहे ती सध्या फरार आहे, तिचा शोध सुरू आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.